आज बघा सकाळी दिवस उगवलेला आहे आता आणि रात्रभर इथं ज्वारीमध्ये पाणी चालू होतं. तर आता पाणी दिलेलं आहे, ज्वारीला चालूच आहे अजून. आणखी अर्धा तास लाईट राहील आणि मग जाईल. रात्री 11ला लाईट आलेली आहे, तेव्हापासून पाणी चालूच आहे. थोडे दिवस आता हे कष्ट, कारण आता ज्वारी आलेली आहे जवळ. खूप छान पद्धतीनं पाणी भिजत आहे आणि लाईट पण चांगली चालत आहे. भिजला खेळायचं होतं म्हणलंस की स्प्रिंकलर मध्ये. होय, उन्हात उभं उन्हात. बघ दीदी किती एन्जॉय करायला. बघ कडची बंद पडले. कस काय दादू? पप्पा नीट कर. उन्हात उभार की मग इकडे वरसा. ती कांद्याचं आहे, एकच राहिलंय तर. दुसरी ही ज्वारीची आहे का? कांद्याला चलते म्हणते. तेवढं एकच राहिलंय, निघायला गेलं तर. तो पप्पा बंद पडले. भिजले पप्पा पण. झाली चालू. घरच्या घरी बी तयार करून सोयाबीनचं पेरणं आपल्याला फायदेशीर ठरतं, कारण उत्पादन खर्च जर कमी केला तरच आपल्याला उत्पन्न वाढणार आहे. त्याच्यामुळं सोयाबीन मी घरचंच पेरत असतो. सुरुवातीला सोयाबीन हे मोठ्या चाळणीतून चाळून घेतलेलं आहे. ह्या मोठ्या चाळणीतून सोयाबीन चाळून त्याच्यानंतर पुन्हा ह्या चाळणीवर घेतो. ह्या चाळणीवर घेतलं की ह्याच्यामध्ये काय होतं की छोटं लहान सोयाबीनचं बी जे आहे ते खाली पडतं आणि मोठाड बी जे आहे ते अशा पद्धतीने इथं राहते. आणि मग हे जे मोठं बी आहे आपण बाजूला केलेलं, हे पुन्हा निवडून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठे घाण वगैरे आलेले किंवा ह्या अशा पद्धतीनं कलरचं आहे बघा, हे कलर आलेलं, हे जांभळा कलर आलेलं जे बी आहे, तर हे पूर्णपणे निवडून काढायचं. आणि मग हे मोठाड बी जे राहिलेलं आहे हे आपण पेरतो शेतामध्ये. आज 5वं वर्ष आहे अशा पद्धतीनंच बी तयार करून मी सोयाबीन पेरत असतो आणि खूप चांगला पण उतार पडतो. ह्याच्यामुळे काय होतं की आपला जो उत्पादन खर्च जो आहे तर तो वाचतो आणि आपला फायदा होत असतो. म्हणून अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी बी तयार करायचं आहे.
काय दिसत बी नाही. हां तेच. नको मागं खूप चालला चाललाय का बघू उघडतंय का ते कपाटासारखंच आहे. हां अरे भाऊ जागा पण आहे आरसा पण आहे. हां आता फळं मांडून घ्यायची काय. आता पूजा करायला लागली आहे चैत्राली. इथली घाण जी आता जाळलेली आहे गवत ते, तर आता ते व्यवस्थित स्वच्छ करून इथं अंतरून पांडवाची पूजा करणार आहे आज वेळामुशीची का नाही चैत्राली. हे ज्वारीचे धाटा आणलेले आहेत तिथं बांधायला. बस एवढ्या लांब नको तिथंच फक्त ते इथलं काळ ते जवळचं काळ आहे ते.